नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कनिष्ठ व्यवस्थापक अर्थात ज्युनियर मॅनेजर किंवा सुपरवायझर या पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पे स्केल तुमचा 30,000 ते 1,20,000 पे स्केल राहणार आहे. सॅलरी बेस्ड इन क्लास आहे. महाराष्ट्रामध्येच तुम्ही याची एक्झाम देऊ शकता. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. त्यामध्ये मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर एक कंपनी आहे, ज्यांच्यासाठी तुम्हाला रिक्रुटमेंटची एक चांगली संधी या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे. बेस्ट कंपनी आहे. तुम्हाला या ठिकाणी परफॉर्मिंग मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. 7/11/2025 जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अजूनही भरपूर दिवस आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हटलं आहे. तर बघा, नोटिफिकेशन फॉर अपॉइंटमेंट एज सुपरवायझरी ईओ ग्रेड पोस्टमध्ये रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये SCL इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फ्रॉम इंडियन नॅशनल्स फॉर अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ ज्युनियर मॅनेजर. ज्युनियर व्यवस्थापक किंवा ज्युनियर मॅनेजरचं हे पद आहे, ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यामध्ये तुम्हाला अप्लाय SCLच्या ऑफिशियल वेबसाईटवर करायचं आहे, ज्यामध्ये 27/11/2025 पासून 17/12/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. अजूनही टाइम आहे यासाठी अर्ज करण्यासाठी. बघा पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे. तर कोणकोणत्या व्हॅकन्सीज आहेत त्याच्या अगोदर बघा तुम्ही कंपन्सेशन पॅकेज तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे. हे जे पद आहे ज्युनियर इंजिनियर ईओ ग्रेडमधलं, त्यासाठी तुम्हाला मित्रांनो पे स्केल जे असणार आहे तो बेसिक पेचा स्केल 30,000 ते 1,20,000 ही दरम्यान तुमची सॅलरी राहणार आहे. सो बेस्ट इन क्लास सॅलरी आहे मित्रांनो, जवळपास 1,00,000 प्लस तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही त्यानुसार जर बघितला तर सॅलरीबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे. या व्यतिरिक्त सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला अर्थात त्या ठिकाणी कंपनीबरोबर ॲग्रीमेंट बॉन्ड सुद्धा करायचा आहे. मात्र ही नंतरची गोष्ट आहे, महत्त्वाची सॅलरी आहे. सॅलरी मिळाल्यानंतर प्रॉब्ली तुम्ही या ठिकाणी हा बॉन्ड सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहे, ज्यामध्ये तुम्ही 3 वर्ष त्या ठिकाणी काम कराल असं तुम्ही मेन्शन कराल. अर्थात गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे तुम्हाला याबाबत काही प्रॉब्लेम नंतर येणार नाही आहेत. तुम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी मित्रांनो डिसिप्लिन कॅडर वाईज व्हॅकन्सीज कशा प्रकारे आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. सो टोटल 64 जागा आहेत ज्या मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ऑल ओव्हर इंडिया, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता मायनिंग, जिओलॉजी, सर्वे, एन्व्हायरमेंट, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, मायनिंग प्रोसेसिंग, फायनान्स, HR, ॲडमिन, लॉ आणि मटेरियल अँड कॉन्ट्रॅक्टच्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला टोटल जागांचं विश्लेषण दिलेलं आहे. त्यानंतर SC, ST, OBC, EWS आणि ओपनसाठी ज्या जागा रिझर्व्ह आहेत त्याही तुम्ही पाहू शकता. टोटल 64 जागापैकी 26 जागा ओपनसाठी आहेत. EWSला 6 जागा आहेत, OBCच्या 16 आहेत, STच्या 6, SCसाठी 10 जागा या रिझर्व्ह आहेत. तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून अर्ज करू शकता. पुढे बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मायनिंगसाठी डिप्लोमा इन मायनिंग किंवा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्याचबरोबर फोरमॅन सर्टिफिकेट ऑफ कम्पेटन्सी असणे आवश्यक आहे. नसेल बॅचलर डिग्री आणि 2 वर्षाचं सर्टिफिकेट 2 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आणि फोरमनचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. जिओलॉसाठी डिप्लोमा इन ड्राफ्ट्समनशिप इन मेकॅनिकल और सिव्हिल ट्रेड विथ 5 इयर्स एक्सपिरियन्स. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन जिओलॉजी विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. कोणतं एक असेल तरी चालेल. सर्व्हिससाठी सुद्धा मित्रांनो डिप्लोमा प्लस 5 इयर्स किंवा बॅचलर डिग्री प्लस 2 इयर्सचा जो काही क्रायटेरिया त्यानुसार डिग्री असेल, क्वालिफिकेशन असेल तर अप्लाय करू शकता. एन्व्हायरमेंटसाठी बॅचलर डिग्री इन एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकलसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ 5 इयर्स एक्सपिरियन्स और बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअर विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता. मेकॅनिकलसाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ 5 इयर्स एक्सपिरियन्स और बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मायनिंग मशिनरी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. सिव्हिलसाठी मायनिंग प्रोसेसिंगसाठी सेमच तुम्हाला क्वालिफिकेशन पाहायला मिळत आहे. फायनान्ससाठी या ठिकाणी मित्रांनो ICAची जी एक्झाम आहे ती तुम्हाला पास असणे आवश्यक आहे किंवा PG डिप्लोमा इन फायनान्स MBA विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता. HR आणि ॲडमिनसाठी ग्रॅज्युएशन आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा PG डिप्लोमा इन HR असेल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता. लॉसाठी ग्रॅज्युएट विथ 5 इयर्स एक्सपिरियन्स और LLB अँड 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता. मटेरियल कॉन्ट्रॅक्टसाठी अगेन बॅचलर डिग्री आर्ट्स कॉमर्स सायन्समधली किंवा लॉजिस्टिकमधली, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमचा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. MBA असेल आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स असेल तर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. थोडक्यात सर्व पदांसाठी मित्रांनो 2 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि या ठिकाणी मागितलेला आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असाल तर अर्ज या ठिकाणी करू शकता.
एज लिमिट ओपनसाठी मित्रांनो अर्जामध्ये त्यांनी एक्सपिरियन्स मागितल्यामुळे ओपनसाठी एज लिमिटच त्यांनी 40 वर्ष ठेवलेलं आहे. जे एरवी तुम्हाला 27 किंवा 30 वर्ष पाहायला मिळतं ते 40 वर्ष आहे. या व्यतिरिक्त SC ST ला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, हँडिकॅपमध्ये 10, 13, 15 वर्ष आणि सर्व्हिसमेनला सुद्धा गव्हर्नमेंट रूलनुसार एज रिलॅक्शन मिळत आहे. 1/11/2025 ला तुम्ही तुमचं एज यानुसार कॅल्क्युलेट करू शकता. आणि त्यासाठी सिलेक्शन जे असणार आहे ते मित्रांनो पहिल्यांदा रिटर्न टेस्ट होईल आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. रिटर्न टेस्ट मार्फत सरळ सेवा भरती प्रॉब्ली एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. यामध्ये रिटर्न टेस्ट, सिलेबस, एक्झामिनेशन हे नंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर चेक करू शकता. रिटर्न टेस्टचे सेंटर्स हे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई सुद्धा एक्झाम सेंटर तुम्हाला पाहायला मिळत आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही मुंबई एक्झाम सेंटर सिलेक्ट करू शकता. यासाठी ऍप्लिकेशन फी बघा, जनरल, ओबीसी, EWS ला या ठिकाणी 500 रुपये फॉर्म पे काढलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना ही फी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करताना भरू शकता. यामध्ये ऑल अदर कॅन्डिडेट्स आर एक्झाम्प्टेड फ्रॉम पेइंग फीज इन्क्लुडिंग PWD. जे SC ST हँडिकॅप कॅन्डिडेट त्यांना कोणतीही फॉर्म पे घेतलेली नाही किंवा एक सर्व्हिसमेनला सुद्धा फी घेतलेली नाही आहे. जनरल, ओबीसी, EWS ला मात्र फॉर्म पे त्याने आकारलेले आहे. अप्लाय कसं करायचं आहे तर हिंदुस्थान कॉपरच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. यासाठी 27/11/2025 पासून 17/12/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरतीबाबत काय डाऊट्स असेल कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.